ह्याच विषयावर बोला, विषय सोडू नका बोलू. या ठिकाणी उड्डाणपूलच्या संदर्भात चाललंय आमचं. आपण दुसरा ठराव मांडा तो आपला. आपण इतापे साहेब, आपण पुढच्या सभेमध्ये तो प्रस्ताव आणा. फक्त ह्याच प्रस्तावावर. या अनुषंगाने आम्ही एवढंच आपल्या लक्षात आणून इच्छितोय, महापौरमध्ये आपण पण असताय, मी पण असतोय, तुम्हाला समजतंय, मलाही समजतंय, कळतंय पण ओळख नाही, पण एवढंच माझी मागणी आहे की आपण फक्त ह्याच प्रस्तावावर बोला. कदम साहेब बोला. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, सन्माननीय पत्रकार, प्रेक्षक वर्ग, आज हा 12 नंबरचा जो ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे, आदरणीय सदस्य शिवराम पाटील साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि शासनाचा पैसा, मग तो नवी मुंबई महानगरपालिकेचा असू द्या, राज्य शासनाचा असू द्या, किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये चांगल्या उपाययोजना व्हाव्या यासाठी आपण राज्य शासनाला त्या पद्धतीनं सांगतो. आणि प्रस्तावाला कुठेही किंवा या ठरावाला कुठेही विरोध नाहीये, परंतु जो प्रस्ताव किंवा ठराव असेल त्यामध्ये जे ब्रिजेस, मग ते ठाणा बेलापूर महामार्गावर असू द्या, आत्ताच त्यांनी जो उल्लेख केलेला होता तो बोनकड्यामध्ये एक सी टाईप ब्रिज आहे, आणि तो ब्रिज त्याच्यावरती जाणाऱ्या वाहनांची संख्या असू द्या, त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तो अतिशय अल्प वाहनं त्याच्यावरून जातात. तो विशिष्ट कुठल्या कारणासाठी केलेला आहे का? आणि मला वाटतंय सन्माननीय सदस्य इतापे साहेबांनी सांगितलं की तो जो या ठिकाणचा ब्रिज आहे तिथे जाण्याची खूप संख्या फार कठीण आहे सीवूडमध्ये. तिथं जर खऱ्या अर्थाने त्या पद्धतीचा त्यांनी ठराव मांडला आणि त्या लोकांची जाण्याची संख्येची किती तीव्रता आहे, त्या पलीकडच्या भागामध्ये जाण्याची वाहनांची संख्या किती गरजेची आहे, याचा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी, आदरणीय मॅडम, आपण त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आयुक्त साहेब, आपण करणं गरजेचं आहे. कारण शासनाचा पैसा ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं शिवराम पाटील साहेबांनी की जो सी टाईप ब्रिज आहे त्याच्यामध्ये पुढे 100 मीटरच्या अंतरावरती एक कोपरखरणेचा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या खालून पुन्हा युटर्न आहे. म्हणजे शासनाचे 32 किती कोटी शिवराम पाटील साहेब, ते सगळे पैसे वाया गेले असं मला वाटतंय. कारण 100 मीटरच्या अंतरावरून तो युटर्न मारून पुन्हा त्याच ठिकाणी यायचंय. मग त्या ब्रिजचा उपयोग काय झाला? त्या ब्रिजचा उपयोग कशासाठी झाला? MIDC मध्ये जाण्यासाठी. म्हणूनच आता त्यांनी सांगितलेलं की बनकोड्यावरून जर का MIDC ला जाण्यासाठी लागणार असेल तर तो पूर्णपणे वापरामध्ये आला असता. आणि अशा पद्धतीचे ब्रिज आपण नक्की कुठल्या कारणासाठी करतोय हे आपण त्या ठिकाणी तपासून घेणं गरजेचं आहे. आयुक्त साहेब, आपण महापौर मॅडम, यामध्ये आम्हाला एकच म्हणणं आहे की शासनाचा पैसा वैयक्तिक कारणासाठी कोणाच्या वापरू नये. तो शासनाचा पैसा योग्य ठिकाणी वापरला पाहिजे, महानगरपालिकेचा असू दे किंवा राज्य शासनाचा असू द्या. तर त्या पद्धतीने सदस्य या 3 जे ब्रिज सुचवलेले आहेत ना त्याच्याविषयी बोला, बाकी गोष्टींविषयी आपण बोलू नका. अतिशय त्या विषयावरच सांगतोय की अशा पद्धतीचा वापर नाही झाला पाहिजे. नाही, सी ब्रिजचा वापर काय वैयक्तिकरित्या होतो का? आता मला वाटतंय आपण काय अशा पद्धतीचं उत्तर बोलायला पाहिजे तर जरा बोलून जर व्यवस्थित विचारपूर्वक बोला. मी असा मध्ये बोलू शकत नाही. महापौर मॅडम, आपण सदस्यांना तसं सांगायचं, त्या पद्धतीने सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, एखादा सदस्य बोलत असताना मध्ये बोलू नका, त्यांची लिंक तुटते. मला असं वाटतंय आम्ही हॅलो वेळेची मर्यादा द्या. नाही, अजून बरेच कालावधी आहे, लिंक जोरात चालणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका. आणि त्या ठिकाणी त्या शासनाच्या पैशाचा गैरवापर होऊ नये हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ब्रिज झाले पाहिजेत, फक्त वाहनांची संख्या किती प्रमाणात तिथे जाते याची आपण नोंद घ्यावी, एवढंच माझं मत. आपण बोला सर.
नाव सांगा. मॅडम मी पहिले हात वरती केलंय. बोलू का? स्वीकृत नगरसेवक आहे, स्वीकृत सदस्य आहे, बोलू. सन्माननीय दोन माईक नाही, मला आवाज माईकची गरज नाही. आहे चालू आहे. सन्माननीय आयुक्त मॅडम, सन्माननीय उपमहापौर मॅडम साहेब आणि आयुक्त साहेब, सचिव मॅडम, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, सर्व पक्षाचे गटनेते, सर्व सदस्य आणि पत्रकार मित्रांनो आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये सर्व प्रेक्षक वर्ग, मी स्वीकृत नगरसेवक सुरेश शंकर भिलार. म्हणजे मला बोलायला मिळालं नव्हतं, आता बोलतो. जर त्यावेळेस बोलायला दिलं असतं तर मॅडम जे बोलणार त्या पुढचे नियम मी तुम्हाला वाचून दाखवले असते सगळे स्वीकृत नगरसेवकच्या बाबतीत. चला हरकत नाही, आता या विषयावर बोला सर. पुन्हा एकदा कधीतरी. आता तो विषय नको परत आवाज उठेल किंवा विषय धरून सोडून बोलताय. हा विषय धरून बोलत नाही. सभागृह ते अत्यंत हुशार आहेत आणि ज्यावेळेस मी स्वीकृत नगरसेवक झालो होतो त्यावेळेस साहेब महापौर होते, बरोबर साहेब. आणि त्याच वेळेस या सभागृहानं 15 वर्ष, आता थोडं बोलतो तुम्ही बोलायला लावलं तर बोलतो. 15 वर्ष म्हणजे 2010 साली मी स्वीकृत नगरसेवक झालो. 2010 पर्यंत जेवढे स्वीकृत नगरसेवक झाले या महानगरपालिकेमध्ये, कोण कोण झाले तुम्हाला सर्वांना माहिती आहे. साहेब या विषयावर बोला. आपण स्वीकृत नगरसेवकाचे अधिकार आणि कर्तव्य याच्यावर एक विशेष सभा ठेवू. आता ह्या विषयावर बोला आपण. तर त्या स्वीकृत नगरसेवकांना मानधन किंवा निधी अजिबात 15 वर्ष भेटलाच नव्हता. तो 2010 साली महापौर साहेब आपण मिळवून दिला. आता ह्याला एक सूचना, या हा जो प्रस्ताव क्रमांक 12 आहे, ठराव क्रमांक, त्याला धरून मी सूचना मांडतो. मॅडम, मी प्रॅक्टिकली काम करणारा कार्यकर्ता आहे, रस्त्यावरती उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जो विषय चाललाय तो अत्यंत महत्वाचा आहे. आपण सर्व जबाबदार सदस्य आहात, सर्वजण लोकांनी आपल्याला निवडून देऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जबाबदारीने बसवलेली आहे आणि प्रत्येक जण नगरसेवक लोकांच्या दरवाजापर्यंत आता या निवडणुकीत जाऊन आलेल्या काय समस्या लोकांना चांगल्या माहिती. मला वाटतं आता तुमचे सगळे विषय इकडचे चालले होते, पण मी पलीकडचे विषय घेतो थोडेसे. मॅडम, ह्या 2 वर्षामध्ये मी स्वतः ॲम्ब्युलन्स चालवतो. ह्या 2 वर्षामध्ये घनसोली ते दिवा सर्कल मी 9 ते 10 बॉड्या उचलल्या. एक 9 वर्षाची मुलाची पण बॉडी उचलली, ती 2 टायरमध्ये गुंडाळली होती बॉडी. अक्षरशः मी चाकूकडून ती बॉडी कापत कापत त्या आईच्या हातामध्ये तुकडे दिले. अशा प्रकारचे कितीतरी ऍक्सिडेंट माझ्याकडे सगळे फोटो पण आहेत. मला वाटतं की हे सर्व ऍक्सिडेंट थांबवण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. नौशील नाक्यातल्या नौशीलच्या कंपनीमधला देखील एक कामगाराच्या रात्री 1 किलोमीटर ट्रक ओढत घेऊन चालला होता. अशा प्रकारचे ऍक्सिडेंट आपल्या त्या विभागात झालेले आहेत. सर्वांनी याची दखल घ्या आणि घनसोली ते दिवा सर्कल हा जो उड्डाण पूल जर बांधण्यात आला तर भविष्यात आपण निरपराध नागरिकांचे जे बळी जातात ते थांबवण्यासाठी नक्कीच सगळेजण आपण काम करू, अशी माझी एक सूचना आहे. आणि ह्याला धरून आपण ही सूचना माझी घ्यावी आणि पुढे भविष्यात तो प्रस्ताव, कारण स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव घेताय का नाही ते आम्हाला अजून माहिती नाही, घ्यावा लागेल, पण तो घ्यावा. आणि हा माझा जी सूचना आहे ती आपण पटल्यावरती घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. महापौर महोदय. सन्माननीय अमित मेडकर. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सभागृहातील सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील सर्व प्रेक्षक आणि माझे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, विषय क्रमांक 12 नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत ठाणे बेलापूर मार्गावरील रबाळे पावणे तुर्भे येथे उड्डाण पूल उभारण्याच्या संदर्भात जो प्रस्ताव महासभेसमोर आलेला आहे, मी याच्यामध्ये तुर्भेच्या अनुषंगाने बोलू इच्छितो. महापौर महोदय, तुर्भे परिसरातील नागरिकांचा दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असलेला BSF कंपनी ते सायन पनवेल मार्गावरून प्रस्तावित नवीन ब्रिज हा विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मोठा टप्पा आहे. या ब्रिजमुळे ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी ही कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे. विशेषतः फायझर रोड
जो जंक्शन आहे त्या ठिकाणी नेहमी निर्माण होणाऱ्या बॉटलनेक याच्यामुळे दूर होऊन त्या ठिकाणी जी वाहतूक आहे या अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल. वाशीकडून येणाऱ्या आणि ठाणे बेलापूरकडून येणाऱ्या जे वाहने आहेत त्यांना योग्य दिशा त्या ठिकाणी मिळणार आहे, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन या दोन्ही याच्यामध्ये बचत नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी या शहराच्या दृष्टिकोनातून विजन ठेवणारे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सूचनेने हा विषय सभागृहात मांडून नागरिकांच्या हितासाठी पुढाकार घेणाऱ्या सभागृह नेते सन्माननीय सागरजी नाईक साहेब यांचा विशेष करून मी आपला आभार माझ्या तुर्भेच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. विशाल जीवन. धन्यवाद महापौर मॅडम. महापौर मॅडम, उपमहापौर साहेब, आयुक्त, प्रेक्षक वर्ग व पत्रकार. माननीय महापौर मॅडम, हा जो ब्रिजचा एक विषय चालू होता 2021ला आपल्या सभागृहामध्ये, तुर्भ्याच्या इकडे जो ब्रिज बांधण्याची जी प्रक्रिया केली, ती प्रक्रिया करत असताना जो ठेकेदार होता त्यावेळी ब्लॅकलिस्ट होता. आणि अशा ठेकेदारांना जर परत अशी कामं देतली म्हणजे तुर्भा ब्रिजचा जो आता काम चालू आहे 5 ते 7 वर्षापासून, महावीर कंस्ट्रक्शन दिवाळखोर असतानाही त्याला काम देण्यात आलं. आणि असल्या दिवाळखोर वाल्यांकडून जर काम करून घेतलं आणि पुन्हा काहीतरी त्या ब्रिजची जर घटना घडली तर त्याला जिम्मेदार कोण असणार? या गोष्टीचा आपण ज्यावेळी कोविडच्या काळामध्ये त्याला पुन्हा 5 ते 6 कोटी वाजवले, वाढून त्याला पैसे दिले. हाही विषय सभागृहात आला पाहिजे की जेणेकरून असे जर ठेकेदार असतील आणि कुठेतरी वेगळ्या पद्धतीने सभागृह नेते साहेब, तो पूलच्या रिलेटेड जो आपण बांधतोय ना, पण ठीक आहे असून, त्याचप्रमाणे आपल्या जुईनगरमध्ये येणारा जो जुईनगर आणि सानपाडा त्या पण ब्रिजचा आपण ह्या रेल्वे ट्रॅक असल्यामुळे त्याही ब्रिजचा आपण याच्यामध्ये प्रस्ताव घेतला पाहिजे, जेणेकरून रेल्वे पटरीचा जो कारशेदचा रोड आहे साहेब ते कॅन्सल झाले. पुन्हा आपण माहिती घ्या. माझे फक्त काय की साहेब तुम्ही शिकवता म्हणून आम्ही इथं बोलतोय, नाही तर आम्हाला काय बोलायला कोण देत नाही. अशी परिस्थिती सध्या झालेली आहे. आणि इथं तू मेमेचाच कार्यक्रम आहे, तो काय बोलला आणि ह्यो काय बोलला. आणि प्रभागाच्या विकासाबद्दल तर बोलायला गेलं तर तो झाला आणि हा बाकी आहे. फक्त माझं एवढंच मत आहे की महापौर मॅडम, ज्या ज्या घटना होत असतात त्या घटनेला आता कुठंतरी सभागृहाला वेटीस धरलं जाईल. आणि महावीर हा कोणाचा जावई आहे का? त्याला काम देताना त्याचं काम तो दिवाळखोर असताना का दिलं? म्हणजे ब्रिजच्या विषयाबद्दल असताना म्हणून तो विषय काढला. आणि जुईनगरमध्ये आणि सानपाड्याला जाणारा तो ब्रिज ह्या विषयामध्ये सभागृह नेत्यांच्या मार्फत घेण्यात यावं. आणि त्याचं जे टेंडर प्रक्रिया ही याच्यामध्ये घेतलं म्हणजे तो बोजा परत वाढणार नाही, ही विनंती करतो. सूरज पाटील. ताई माता, सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव, सन्माननीय सभागृहातले सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू भगिनी, सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून हा सल्लागार नेमणुकीचा आणि ब्रिज बांधण्याच्या अनुषंगाने जो इथं ठराव त्यांनी मांडलेला आहे, ठरावाच्या अनुषंगाने मगाशी सन्मान्य सदस्यांच्या भावना त्या विषयाच्या अनुषंगाने मांडण्याचा एक परंपराच्या अनुषंगाने प्रयत्न तिथं होतोय. परंतु त्याला विषयांतर होत त्याच्यावर टीकाच्या अनुषंगाने कुठंतरी जुना जो ब्रिज बांधला आहे त्याच्यावर भाष्य करण्यात आलं. इथे एक सवय लागून गेली की आपल्या मनासारखं काय होत नसेल तर कोणाला तरी त्याला जबाबदार धरायचा आणि टीका करून मोकळं व्हायचं. सभागृहाला एक बाजू जेव्हा सांगितली गेली, सन्माननीय सदस्य शिवराम पाटील साहेब, अजून सन्माननीय सदस्य अंकुश कदम साहेब यांनी जेव्हा बोनकोड्याच्या ब्रिजचा उल्लेख केला तर मला आठवण करून द्यायला लागेल तेव्हाचे. म्हणजे कसं असतं, सभागृह एखादा ठराव मंजूर करतो
आणि आयुक्तांना तो एक्झिक्यूट करायला लावतो. त्यावेळी आयुक्त कोण होते माहिती आहे का सभागृहाला? आताचे यांचे नेते आदरणीय विजयजी नाटा साहेब. म्हणजे एक नाण्याची बाजू आणि दुसरी नाण्याची बाजू माहिती असं गरजेचं असतं. मॅडम माझी त्याच्यामुळे एक कुठला नियम नियम सांगा, मग पॉईंट ऑर्डर बोला. नियम सांगा, नियम सांगा. आयुक्त सन्माननीय सर्व सदस्यांनी बसा. त्या काळातील आयुक्ताचं नाव घेतलेलं आहे. मी पॉइंट ऑफ ऑर्डर आयुक्त माझ्या बोलण्यातला चुकीचा असेल मला बोलू द्या. त्यावेळेचे आयुक्त नसतील तर पॉइंट ऑफ ऑर्डर घ्या यांचा. त्यावेळेचे आयुक्त जर ते नसतील तर त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर घ्या. माझं नाही माझं पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. तुम्ही माझी पॉइंट ऑफ ऑर्डर ऐकून घ्या. आयुक्ताचं नाव घेतलं माझी पॉइंट ऑफ ऑर्डर ऐकून घ्या. आयुक्त असं नाही, आयुक्ताचं नाव वेगळं घेतलं का? माझी पॉइंट ऑफ ऑर्डर आयुक्ताचं नाव वेगळं घेतलं का? आयुक्त ते नव्हते का? आयुक्त पॉइंट ऑफ ऑर्डर ऐकून घ्या. आयुक्त मी काय अहो माझी तुम्ही मला ऐकून घ्या. नियम काय? कुठल्या नियमाने पॉइंट ऑफ ऑर्डर? कुठल्या नियमाने? मी सांगतो ना महापौर कुठल्या नियमात ते मला नियम माहिती आहे ना. मी सांगतो ना. सांगा नियम. तुम्ही बसा. सन्माननीय सदस्यांनी माझ्याकडे बोलून मला उद्देशून प्रत्येकाने बोला. तुम्ही ते आता सन्माननीय महापौर मॅडम, या ठिकाणी बघा त्यावेळेचे आयुक्त आहेत, आयुक्तांचा उल्लेख त्यांनी करावा, त्यांच्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मी का पॉइंट ऑफ ऑर्डर कुठल्या नियमाने घेतली ते त्यांनी उल्लेख केला की जे तुमचे ज्यांचे नेते आहेत, कुठल्या पक्षाचे नेते आहेत त्याच्याशी कोणाला काही घेणं देणं नसतं. त्यावेळेस त्यांनी आयुक्त म्हणून भूमिका केलेली आहे. तुम्ही आयुक्त म्हणून सांगा ना. तुम्ही आमच्या पक्षाचे नेते म्हणून सांगणार, तुम्हाला काय अधिकार आहे? सन्माननीय प्रत्येक सदस्याला माझी सन्माननीय मी बोलते ना. मी बोलू ना. सन्माननीय सर्व सदस्यांना मी आधीही सूचना दिलेल्या आहे. या सभागृहात उपस्थित असलेला किंवा कुठल्याही पक्षाचा सदस्य किंवा सन्माननीय नेते यांना आपण उद्देशून बोलू शकत नाही. सूरज पाटीलजी आपण बोलताना लक्षात ठेवा ही गोष्ट. तत्कालीन आयुक्त विजयजी नाहटा साहेब यांच्या कार्यकाळात त्यांनी एक्झिक्यूट केलं. जेव्हा सभागृहात आम्ही काही गरजा लोकांच्या नागरिकांचा मांडतो, ते रास्त आहे, गरजेचं आहे की नाही ते एक्झिक्यूट करण्याचा जेव्हा IAS असलेला अधिकारी आणि सिटी इंजिनियर डिग्री घेतलेले सगळे अधिकारी एक्झिक्यूट करतात, तर निश्चित ते योग्य अयोग्य नंतर जेव्हा सभागृहात दुसऱ्याचे नाव काढले जातं तेव्हा दुःख होतं. आणि राहिला विषय या गरजेच्या ब्रिजच्या अनुषंगाने, ते ठराव मांडत असताना होतं काय, सभागृहाचा सदस्य म्हणून पुढील ठराव सगळे सदस्य तर आत्मीयतेनं त्यांच्याकरिता निवडून आलेले आहेत. सभागृहातून त्यांच्या नागरिकांकरिता पोटतिडकीने शब्द मांडणार आहे. ही परंपरा आता मी तिसऱ्या टर्मचा आहे, त्याच्यामुळे मी काय सिनियरिटी आणि ज्युनियरिटीकडे जाणार नाही. होतं काय, सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या सदस्याने ठराव मांडलाय, मग त्यांना आठवतं की माझ्याकडचा पण ब्रिज आहे, माझ्याकडचा पण पूल आहे, माझ्याकडचा अंडरपास आहे. तुम्हाला अधिकार आहे ना ठराव मांडायचा. त्याच्यामुळे एखाद्या सदस्याने जेव्हा मांडलाय ना तो मंजूर करा, पुढच्या वेळेस तुमचा आहे ना. प्रत्येकाचं ऐकतोय आम्ही, होणार तर नाहीये, याला उपस्थित होणारच नाहीये. आता एवढं सगळं सांगितलं, आम्हाला नियम शिकवतात. म्हणून सगळ्यांसाठी बोलतोय की एखादा ठराव सदस्य मांडतोय, त्या ठरावाच्या अनुसार काय सूचना असेल, सुदूर तेवढं सांगा. निश्चित तुमच्याकडे ब्रिज आहे, आमच्याकडे पण हवं आहे. आमच्याला पण सारसाळा ग्रामस्थ आमचा पाहिजे. नाही आता बोलायचं, मी ठराव टाकेन तेव्हा बोलेन, एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. सन्माननीय अमित पाटीलजी. सन्माननीय महापौर मॅडम, उपमहापौर मॅडम, आयुक्त साहेब, सागर नाईकांनी जो ठराव मांडलेला आहे खरोखरच आमच्या बेलापूरसाठी मी त्यांचा आभार मानतो आणि मी गरजेचं आहे ते. आज त्या ठिकाणी एवढी ट्रॅफिक होते, का बनते हे आम्हाला माहिती आहे, पण आमच्या लोकांसाठीही होते ते पण माहिती आहे.
ते बेलापूरला गरजेचं होतं. आणि मी विषय हिताबे साहेबांनी जो मांडलेला विषय आहे खरोखरच त्यावरती लक्ष द्यायला का फक्त आम्रमार्ग तो खरोखर तुमचं हिताबे साहेबांनी जो कळकळीचा विषय मांडलेला आहे त्याच्यावरती लक्ष देण्यात यावं. आणि आज जे ब्रिज बनतोय ते ब्रिज बनतात ते जेवढे काय बनणार आहेत ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच तुम्ही हे करा. तुमचा अधिकार आहे, तुम्ही काही करू शकता. तुम्ही लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, कारण की तिथे आम्हालाही माहिती आहे लोकांचे काय अजून दुसरं काहीतरी करता येईल, कसे बिहारी मार्ग करता येतील, अजून काय त्याच्यात सुधारणा करता येतील एवढंच बोलतो. थँक्यू. प्रणाली पाटील. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्मान्य सचिव मॅडम, सन्मान्य सभागृह नेते, सभागृहातील उपस्थित सर्व सदस्य, सर्व प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, माझ्या पत्रकार बंधू भगिनी. खरं तर आता सागर नाईक साहेबांनी जो ठराव मांडलेला आहे त्या अनुषंगानेच मला बोलायचं आहे. मी माझा ठराव दिलेला आहे आपणास. माझ्या प्रभागात ही माझा प्रभाग क्रमांक 22 जुईनगर सानपाडा या विभागात सुद्धा सेक्टर 21 मधून सेक्टर 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13 आणि 12 अशा अनेक माझ्या सेक्टर आहेत. त्या सेक्टरमधून डायरेक्ट वाशीसाठी जाण्याकरिता रस्ता उपलब्ध नाहीये आणि तसं तर सर्व रहिवाशांना त्याकरिता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. आणि आपल्यासाठी आपत्कालीन सेवा यांना सुद्धा त्या वेळेमध्ये पोहोचण्यात अडचणी निर्माण येत आहेत. पूर्वी प्रशासनाने सिडकोने या पुलाचे काम सुरू केले होते, परंतु CRZ नियमांमुळे काम अर्धवट अवस्थेत थांबवण्यात आले आहे. तर माझी आपणास विनंती असणार आहे ते काम तातडीने आपण सुरू करावे, जेणेकरून रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल व परिसरातील वाहतूक ही सुलभ होईल. थँक्यू. सुधाकरजी सोनवणे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सभागृह, पत्रकार आणि प्रेक्षागृहातील सर्व सन्मान. विषय क्रमांक 12 या ठिकाणी सन्माननीय सभागृह नेते यांनी विस्तृत स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यावर माझी ज्या प्रभागामध्ये आपण काम करतोय त्याच्यात एक सूचना आहे. कारण पूल आपण खूप बनवले, पूल बनवताना त्या वेळेस आपण तेवढाच विचार केला, परंतु हा संपूर्ण भविष्याचा विचार केला तर आपल्याला आपला एक पूल मला वाटतं नवी मुंबईमध्ये तुर्भ्यातला पाडावा लागला. पुण्यामध्ये एक घटना घडली आणि अशा घटना घडू नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या शहरातनं जाणारा जो नॅशनल हायवे आहे त्याचा सर्वे करून कुठेही FOB नाही आहे, म्हणजे फुट ओव्हर ब्रिज नाही आहे. कारण नागरिकांना आपण खालीवर चढवतो उतरवतो. घनसोलीपासून सुरू झालेला पूल एका FOB-मुळे तो रेल्वे स्टेशनला उतरवला, कारण माणसं वर चढवायची, गाड्या खाली वर गेल्या तर काय हरकत नाही. आणि त्याच्यामुळे ठाणे T जंक्शन, आमचा रबाळे T जंक्शन आणि भूषण हॉटेल या दोन्ही सिग्नलला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या असतात, ट्रॅफिक जाम असतो. पूल खाली उतरवायला जेवढा खर्च लागतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये तो कदाचित रबाळे पोलीस स्टेशनपर्यंत त्यावेळेस तो गेला असता आणि स्टेशनमधनं निघणारी माणसं सरळ पुला खालून आपल्याला MIDC-कडे जाताना दिसली असती. शेकडो लोकांची लाईन सकाळी ट्रेनमधून निघते, ती पूल चढते उतरते आणि पुन्हा 2 किलोमीटर चालत जाते. हे आपल्याला टाळलं पाहिजे. पूल बनवायचे तर त्या पुलाच्या संदर्भामध्ये गाड्यांचा त्रास खालच्या जनतेला होऊ नये हा मूळ उद्देश असला पाहिजे. ट्रॅफिक जाम मध्ये एअर कंडिशन मध्ये बसलेल्या माणसाला त्रास होतोय की होणार नाही तो त्याच्या समोरचा उद्देशच नसला पाहिजे. खरा उद्देश पायी चालणारा जो माणूस आहे त्याचे जे अडथळे आहेत. कारण मला चांगलं आठवतंय रबाळेला मी महापौर असताना आणि अविनाश लाड यांनी मला वाटतं तो FOB झाला, त्यांचा 11 वेळेस रिकॉल झाला होता. आता माझा त्या रबाळेचा तो रिकॉल करून करून कंटाळा आला, कोणीच येत नाही भरायला. त्यांना माहिती आहे एका बाजूला रेल्वे, एका बाजूला ठाणे बेलापूर आणि ते होत नाहीये. त्यामुळे अशा याच्यात हा रबाळेचा जो पूल आहे, जो घनसोलीचा पूल स्टेशनला ड्रॉप झालेला आहे, तो तिकडनं त्याला कंटिन्यू करून आपण आता जो काटाईचा ब्रिज जातोय आणि त्याचे आर्म 2 एक साईडला आलेले आहेत.
कारण त्याच्या ट्रॉफिकचा नंतर आपल्यावर परिणाम होणार आहे. इकडून जाणारी ट्रॉफिक जरी आपण तिकडे वळवली त्या बाजूने, टी जंक्शन जरी कमी झाला तरी येणारा जो कल्याणवरनं येणारा आहे त्याला जर इकडे घनसोली आणि इकडे यायचं असेल किंवा रबाळेला, तर तो येऊन पुन्हा त्या टी जंक्शनला आणि रबाळे नाक्यावर तो हिट करणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा सर्वे करावा आणि एकंदरीतच पूल फक्त पैसे कमी आहेत म्हणून त्या ठिकाणी उतरवू नये. जसं आपला एक घनसोली आणि कोपरखेडणे हे 2 पूल आहेत, अंडरपास आहेत, काहीच कळत नाही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे आणि त्यामुळे पूल पुलासारखाच असला पाहिजे. आता याच्यावर आपण पुन्हा एकदा पाहिजे तर आपली वेटलँड आहे, काही ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी चिंचवडची परिस्थिती त्यापेक्षा थोडी वेगळी आहे, परंतु तेच करावं. रबाळे, घनसोली, कोपरखेडणे आणि आपला दिवा नाका ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्टकरी हे MIDC भागामध्ये येत असतात. त्यांना कुठेही पूल किंवा FOBवर चढायला लागू नये आणि ट्रॅफिकही त्या ठिकाणी सुरळीत व्हावी या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये हा पूल बनवताना माननीय आयुक्तांना आपण याच्यात हे करतोय की हा जो पूल आहे याचे नकाशे बनवणे किंवा आपण त्या माध्यमातून, तर घनसोलीचा एकच पूल आपल्याकडे खूप मोठा आहे आणि तो पूल म्हणजे कंटिन्यू आपण त्याला हे केल्यासारखं. हां, तर सन्माननीय महापौर महोदया त्याचा अशा पद्धतीने प्लॅनिंग करून सभागृहाच्या समोर किमान ह्या सगळ्या गोष्टी माननीय आयुक्तांनी पुन्हा एकदा आणाव्यात, म्हणजे फायनल करण्याच्या अगोदर, जेणेकरून त्याच्यामध्ये म्हणजे स्थायी समिती असेल ते कुठलेही सभागृह त्या सभागृहाच्या पुढे याव्यात, जेणेकरून त्याच्यात काही त्रुटी राहणार नाही. अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय शुभांगी पाटील. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका व उपस्थित सर्व प्रेक्षकगृहातील प्रेक्षक व पत्रकार बंधू भगिनींनो, आज जो ठराव क्रमांक 12 आहे त्या अनुषंगाने बोलत असताना ठाणे बेलापूर मार्गावरील जो पूर्व्यातला ब्रिज आपण हे केलाय, तर साहेब आभार मानू, म्हणजे त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत, तुमचे आभारी आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की मॅडम तिथे एक स्कायवॉक आहे आणि स्कायवॉक तिथे असताना तिथे बरीचशी शाळेकरी मुलं हनुमाननगरवरून तुर्भ्याला येत असतात आणि बरेचसे ऍक्सिडेंट तिथे झालेले आहेत. तर तो स्कायवॉक तुम्ही व्यवस्थित ठेवला पाहिजे, कारण तो ब्रिज होत असताना, कारण ते अत्यंत गरजेचं आहे तो स्कायवॉक तिथे, त्याच्या अनुषंगाने त्याचं व्यवस्थित हे झालं पाहिजे. तसेच साहेब आपण हे म्हणजे मॅडम आपण ब्रिज बांधतो पालिकेच्या माध्यमातून आणि ब्रिजेस हे कित्येक वर्ष काम चालू असतं, विषांतर होते सॉरी, पण शेवटी हा जनतेचा उद्रेक आहे. कारण माझ्या तुर्भ्यातला ब्रिज हा ठाणेकडे जाणारा जो ब्रिज आहे गेली 2 वर्ष बंद आहे आणि सातत्याने तिकडची पब्लिक आम्हाला विचारते की ब्रिज कधी चालू होणार. हे ब्रिज करतोय हे आपण खूप चांगलं आहे, पण हे करताना इतका वेळ जातो की तिथली म्हणजे तिथल्या लोकांना हॅरेसमेंट होते. ह्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हा जो ब्रिज चांगला म्हणतोय, पण मी तुर्भेकरांकडनं खूप आभारी आहे, पण ते हे करताना स्कायवॉक आणि हे सगळ्याचं नियोजन आपण व्यवस्थित करा अशी आशा बाळगते. थँक्यू. मुनावर पटेलजी. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सर्व पत्रकार, सभागृहातील सर्व सदस्य, सागर नाईक साहेबांनी जो ठराव आणलेला आहे त्यांचा मी अभिनंदन करतो. आदरणीय नाईक साहेबांचा जो विजन आहे या नवी मुंबई शहरासाठी, हा शहर सर्वात सुंदर व सर्वात चांगला झाला पाहिजे, त्या अनुषंगाने सागर नाईक यांनी ठराव आणलेला आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मी. सन्माननीय महापौर महोदय, या ठिकाणी वारंवार खेरण्या बोनकोड्याचं नाव घेण्यात आला, वारंवार खेरण्या बोनकोड्याचं नाव घेण्यात आला. या खेरण्या बोनकोड्यामध्ये काय लोक राहिले नाहीत का? तिकडे 50,000 लोकसंख्या आहे तिकडे, त्यांच्यासाठी हा उपयुक्त आहे तो सी ब्रिज. कशा त्या ब्रिजच्या विषयी बोलून त्या ठिकाणी जातात की नाही, आमच्यासाठी उपयुक्त आहे तो ब्रिज. संपूर्ण खेरणे गाव, बोनकोडे गाव, त्या ठिकाणी असलेला सेक्टर 11, त्या ठिकाणी असलेला कोपरी गाव, या लोकांसाठी हा ब्रिज खूप उपयुक्त आहे. त्या ठिकाणी आमचे काम धंदे MIDC मध्ये आहेत, आम्ही MIDC मध्ये जातो त्या ठिकाणी प्रत्येक कामासाठी, प्रत्येक आमचं जे काय असतो ते याच्यासाठी. त्याविषयी वारंवार येऊन खेरणे गाव, बोनकोडे गाव, खेरणे गाव, बोनकोडे गावचं नाव नाही घेतलं तर तुमचं का पोट भरत नाही काय?
हा, कशाला तुम्हाला एवढं आकर्ष आहे खेरण्या गावाच्या लोकांसाठी? 50,000 लोकसंख्या आहे तिकडे, बोनकोडे गावात लोकसंख्या आहे तिकडे. तिकडेच बघतोय मी, तुम्हाला बघत नाही साहेब. मी तिकडे महापौर मॅडमलाच बघतोय, मी लोकांना बोलतोय आणि तुम्हाला मध्येच बोलायचा काही अधिकार नाहीये. तुम्ही कशाला बोलता? महापौर मॅडम बोलतील मला. त्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येला तुम्ही वेटीस धरता, त्या लोकसंख्येला तुम्ही काय हे करता? म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला एवढा आकर्ष आहे काय? ते नवी मुंबईचे नागरिक नाही, टॅक्स भरत नाही. तर माझी विनंती आहे, हे वारंवार आता जेव्हा खेरण्या बोनकोडेचं नाव येईल त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जेव्हा बोला तेव्हा विचार करून बोलत जा. सन्माननीय विशाल विचारे. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार वर्ग, सन्माननीय सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब यांनी मांडलेल्या ठरावानुसार पाम बीच मार्गावरील जो ब्रिज होणार आहे, भविष्याच्या ज्या वाहतुकीस होणाऱ्या अडचणीला धरून हा प्रस्ताव आणलेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम आदरणीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांचं अभिनंदन करतो. पाम बीच मार्गावर पाम बीच मार्ग हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि ह्याच पाम बीच मार्गाच्या लगत NRI सिग्नलला माझ्या प्रभागातून अनेक बाजूला DPS शाळा असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी त्या पाम बीच मार्गावरून क्रॉसिंग करत असतात, किंबहुना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत. आमच्या त्या विभागातून काही लोक NRI मध्ये कामालाही बऱ्याच प्रमाणात जात असतात. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांची ये-जा असते. गेली अनेक वर्ष आम्ही पाठपुरावा करत आलेलो आहे की त्या ठिकाणी भुयारी मार्ग अथवा ब्रिज अशी काही आम्हाला त्या ठिकाणी नियोजन करून द्या, जेणेकरून आमच्या मॅडम तिथे फार मोठ्या प्रमाणात आजपर्यंत अपघात झालेले आहेत. म्हणजे माझ्या विभागातून किमान 7 ते 8 लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अनेक वेळा सांगून सुद्धा त्या ठिकाणी ब्रिज किंवा भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परंतु आपण जसे आता पुढे वाहतुकीच्या संदर्भात आपण नियोजन करून ब्रिज घेताय, त्याच धर्तीवर हाही आपण विचार कराल व आमच्या विभागातील नागरिकांकरता आपण प्रयत्नशील राहाल असं विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सागरजी नाईक साहेब यांनी मांडलेला ठराव क्रमांक विरोधी पक्षनेते बोला. आपण सांगता विरोधी पक्षांना बोल. हलदनकर साहेब बोला. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदय, सर्व अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच म्हणजे सागर नाईक साहेबांनी मांडलेला हा अशासकीय ठराव आणि त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होते. अशासकीय शब्द काढून टाका. म्हणजे हा ठराव शासकीय की अशासकीय आपण बोलू शकत नाही. तो सन्माननीय सदस्यांनी मांडलेला ठराव. माझ्या शिक्षकांनी मला बाराखडी जी शिकवले ती चुकीची शिकवले असं आता अर्थ त्यातून निघायला लागलाय. ABCD शिकवली पण झेड राहिला असं काहीतरी तुम्ही सांगताय. मी कुठेतरी चुकलोय असं वाटायला लागलंय. हा ज्यावेळेला सन्माननीय आयुक्त प्रस्ताव घेऊन येतात त्यावेळेला घमासाम चर्चा होते हे मी मान्य करू शकतो. पण एखादा नगरसेवक किंवा सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता ही सूचना किंवा ठराव मांडतो त्याला अशासकीयच म्हटलं जातं आणि ह्या अशासकीय ठरावावर इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आणि धन्यवाद. या ठिकाणी या प्रस्तावाला अशासकीय बोलू नये. तुम्हाला अशासकीय पाहिजे असेल तर तुम्ही नियम दाखवा आणि त्यानंतर बोला. हे माझे शब्द आहेत, ते तुम्हाला ठेवायचे नाही ठेवायचे, किती उत्तरामध्ये ठेवायचे नाही ठेवायचे
आज सचिव महोदय तुम्ही ठरवा, महापौर महोदय आपण ठरवा. माझ्या दृष्टिकोनातून हा अशासकीयच आहे आणि मी अशासकीयच म्हणणार. हा शब्द काढून आणि या ठिकाणी विस्तृतपणे सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माझे सहकारी मित्र सुरज भुई पाटील साहेबांनी सांगितलं की हा या विषयाच्या अनुषंगानेच बोला. प्रत्येक जण आपापल्या प्रभागाच्या संदर्भात बोलायला गेलात तर मला वाटतं ही सभा आणखी 2 दिवस चालली तर ते कमीच पडेल. तर ही वस्तुस्थिती आहे. पण पाटील साहेब या ठिकाणी आलेले सगळेच नगरसेवक हे नवीन आहेत आणि नवीन नगरसेवकांना ही संधी असते. एक माणूस एक सदस्य बोलला तर त्यातून एखादा धागा पकडून ते या विषयावर बोलत असतात. म्हणून महापौर महोदय आपल्याला धन्यवाद देईल की बरेच ठिकाणी बरेच वेळेला असं होतं की मूळ मुद्दा सोडून दुसऱ्या विषयाला बोललं जातं की आता नगरसेवकाची ती भावना असते आणि ती भावना आपण या ठिकाणी लक्षात घेतली. मनापासून धन्यवाद देतो. आणि या शहराचं कॅलिफोर्निया व्हावं असं काहीतरी स्वप्न कोणीतरी पाहिलं होतं. 20 वर्षापूर्वी या पिंपरी चिंचवड मध्ये अशा प्रकारची ही डबल भुयारी मार्गाची संकल्पना अस्तित्वात आली आणि 20 वर्षानंतर नवी मुंबई महानगरपालिका ती येते. मी कौतुक पण करेन आणि उशिरा या ठिकाणी होतंय म्हणून या ठिकाणी खेद सुद्धा व्यक्त करेन. कारण हे शहर शिवनियोजित शहर आहे. या शहराचा विकास आराखडा 1995 साली आला पाहिजे होता. तो आता 2026 आलाय तरी मंजूर अजून या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना या बऱ्याचशा गोष्टी उणिवा या ठिकाणी राहिलेल्या आहेत. त्या भरून काढण्याकरता आपल्याला काही एक विशेष सभा निश्चित स्वरूपात या ठिकाणी घ्यावी लागेल. या ठिकाणी माजी महापौर सन्माननीय सुधाकर सोनाने साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी प्रत्येकाच्या म्हणजे गरीब माणूस हातगाडीवर जाईल, कोणी मोटरसायकलवर जाईल, कोणी एसीच्या गाडीतून जाईल. पण महापौर महोदया वेळ ही सगळ्यात महत्वाची आहे. जी ट्रॅफिक मध्ये अडकल्याने वेळ वाया जाते आणि वेळेमध्ये माणूस वेळेत न गेल्यामुळे त्याचं खूप प्रचंड नुकसान होत असतं. ही सुद्धा भावना या ठिकाणी लक्षात घ्या. एसी मध्ये बसणाऱ्या मालकाला सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांचं पोट कसं भरेल याकरता त्याचे विचार विनिमय करण्यासाठी सुद्धा वेळ महत्वाची असते आणि वेळ या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. जसं डबल आपण या ठिकाणी भुयारी मार्ग निवड करण्याचं सुचवलेलं आहे तसंच आमच्या ऐरोलीच्या जनतेला 7 ते 10 वर्षापूर्वी एक स्वप्न दाखवलं होतं की त्या ठिकाणी ऐरोली नाक्याच्या शिव कॉलनी, साईनाथवाडी, वीडपट्टी, ऐरोली गाव या लोकांना जोडण्याकरता चिंचपाड्याकरता एक भुयारी मार्ग होणार होता. 25 कोटीचं टेंडर झालं. मात्र पुढे काय झालं ते माहीत नाही. परंतु महापौर महोदय आपल्या माध्यमातून विनंती करतोय की या नागरिकांच्या इथल्या भावना आहेत. आपण ट्रॅकवरचा रस्ता खुला करावा. आम्ही मरण यातना अशाच सोचतोय त्या भविष्यामध्ये अशाच सोचल्या जातील. त्या ठिकाणी एक सिग्नल लावा आणि ट्रॅक ओलांडण्याची परवानगी या ठिकाणी आमच्या नागरिकांना द्यावा. या प्रस्तावाच्या अनुषंगाने सांगतोय कारण ही गरज आहे आणि गरज ओळखूनच आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे होतं परंतु ते होत नाही. म्हणून मी या सुरुवातीला म्हटलं की कॅलिफोर्निया जर शहराचं करायचं असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि ते होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे प्रस्ताव आल्यानंतर या ठिकाणी नगरसेवकांच्या भावना या ठिकाणी चर्चेला येतात. अमितजी बोलले, विशालजी बोलले आणि आणखी या ठिकाणी सदस्य बोलतील सुद्धा. परंतु प्रत्येकाला वाटतं की या शहराला आपण या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना त्यांच्या भावना किंवा त्या नागरिकांच्या भावना सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. या ज्या काही उपाययोजना आपण करतो त्यात स्वार्थ नसला पाहिजे. स्वार्थ असला तर चर्चा होते, स्वार्थ नसला तर त्याला एक मताने पाठिंबा मिळतो आणि मग त्या कामाला सुरुवात होते. परंतु या शहराच्या विकासाकरता खऱ्या अर्थानं या ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे माझे सहकारी मित्र पटेलजी बोलले की त्या शहराला त्यांच्या गावाला ओळख निर्माण करण्याकरता रेल्वे स्टेशन व्हायला पाहिजे होतं परंतु रेल्वे स्टेशन झालं नाही म्हणून त्या ठिकाणी भुयारी मार्ग झाला नाही. मला तो वळसा घेऊन घेणारा एक फ्लायओव्हर मात्र झाला. त्या फ्लायओव्हरचा फारसा तसा भविष्यात कोणाला उपयोग झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. तिथे मॉल होणार होता, मॉलही झाला नाही, रेल्वे स्टेशन झाला नाही. त्यामुळे त्या भागाचा विकास या ठिकाणी खुंटला असं मी आवर्जून या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी बोलतोय. महापौर महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला विनंती करेन की प्रत्येकाने आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त करताना काही ना काहीतरी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत.
या प्रस्तावामध्ये तशा प्रकारच्या सूचना होणार नाही, परंतु ज्या काही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत त्या भावना या ठिकाणी लक्षात घेऊन जे अंडरपास जे फ्लायओव्हर या ठिकाणी टेंडर होऊन थांबलेले आहेत त्यांना गती देण्याकरता आपण विशेष अधिकाऱ्यांच्या आपण सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी विविध प्राधिकरण आहे म्हणजे सिडको आहे, महापालिका आहे, रेल्वे प्रशासन आहे, अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन एकत्र बसून हे जे चर्चेला आलेले आहेत विषय ते संपवावे अशी आपल्याला विनंती करतो. कारण ऐरोलीकरांच्या भावना या रेल्वे स्टेशनच्या अंडरपासने जोडल्या गेलेल्या आहेत, त्या जोडलेल्या भावना अबाधित राहण्याकरता आपण या ठिकाणी पुढाकार घ्यावा एवढीच या अनुषंगाने विनंती करतो. धन्यवाद. आपण बोलणार आहात का विरोधी पक्षनेते? सुधाकर सोनावणे साहेब सुधारणा मांडतायत ते. सन्माननीय महापौर महोदय, हा जो प्रस्ताव आहे मी याच्यावर विस्तृत बोललो, परंतु हा जो प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे त्याच्यात काही सुधारणा मला मांडावीशी वाटते. प्रकल्पाच्या एकूण अंदाजित रकमेच्या 30% रक्कम महापालिका बांधकाम कालावधीत अदा करेल. उर्वरित 70% खर्च कंत्राटदारामार्फत उभारण्यात येईल. ही रक्कम 70% रक्कम महापालिका पुढील कालावधीत, पुढील हा शब्दाच्या मध्ये 10 वर्ष हा कालावधी निश्चित करण्यात यावा अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी मांडतोय. सुधारणा या ठिकाणी सुधारणा मांडतोय. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर साहेब, सन्मान्य या ठिकाणी ज्या सुधारणेसह या ठिकाणी जी सूचना मांडलेली आहे सुधाकर सोनवणे साहेबांनी त्यास मी अनुमोदन देत आहे. महापौर सन्माननीय भोईर साहेब, आपल्या आधी त्या ज्युनियर ज्या सदस्य आहेत त्यांना बोलू द्या. बोला मॅडम. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य आणि पत्रकार बांधव, आज याच विषयावर अनुषंगाने मला बोलायचं. आता मनोज दादा बोलले. माझ्या प्रभागातील ऐरोली नाका ते ठाणे बेलापूर रोड जोड रस्त्याबाबत हा एक गंभीर असा विषय आहे. अनेक वेळा प्रशासनाने सदर सदस्यासाठी भुयारी मार्गासाठी टेंडर काढले, कित्येक वेळा काही नियोजन केले, नंतर काळांतराने सदर बाबत उड्डाणपुलासाठी नियोजन करण्यात आले. आज स्थानिक नागरिक 20 ते 25 वर्षे झाले फक्त हा रस्ता होणार आहे याबाबतच ऐकत आहेत, पण याबाबत प्रशासनाची नक्की काय चाललेले आहे समजत नाही. कधी भुयारी मार्ग तर कधी उड्डाणपूल असे महापालिकेने कित्येक वेळा सर्वे करून रेल्वे खात्यात सुद्धा पैसे भरले आहेत. आज ऐरोली विभागातील सेक्टर 1 असेल, सेक्टर 2, 3, 4 या प्रभागातील नागरिकांना ठाणेकरिता जाण्यासाठी सेक्टर 19 समोरील 2 ते 3 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. महापौर महोदय, नागरिकांचे हित लक्षात ठेवता अनेक वर्षापासून हा जो प्रलंबित विषय आहे तो प्रशासनाने जलद गतीने मार्गी लावावे अशी मी विनंती करते. भोईर साहेब बोला. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती सभापती इथे आहेत. महापौर महोदय, या ठिकाणी सभागृह नेत्यांनी हा ठराव मांडलेला आहे आणि त्यातून तुर्भे, रबाळे, पावणे आणि किल्ले जंक्शन या ठिकाणी भुयारी मार्ग याच्यावरचा तो उभारण्याचा प्रस्ताव आहे आणि त्या अनुषंगातून एक आर्थिक मॉडेल म्हणून त्यांनी हा प्रस्तावामध्ये नमूद केलेला आहे. त्याच्यामध्ये 30% खर्च महापालिका, 17% कंत्राटदारामार्फत ते सुधारणा. मला पडलेला प्रश्न सोनवणे साहेबांनी त्यांनी सुधारणेच्या माध्यमातून केला आहे, त्याच्यामुळे हरकत नाही, तो त्यावर बोलत नाही मी आता. परंतु या ठिकाणी आपण पुढे सांगितलेलं आहे की आयुक्तांना प्राधिकार करताना करा आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे मग ते काय नियोजन आराखडा असेल, तांत्रिक सल्ला असेल, त्याच्याने हायब्रिड अम्युनिटी मॉडेल आर्थिक आराखडा असेल, निविदा प्रक्रिया राबवणे व आवश्यक करार प्रक्रिया पूर्ण करणे आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक कारवाई करणे. आता हे सर्व आपण 4 मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत. मला एकच विचारायचं आहे महापौर महोदय आपल्याला की हा जो प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावामध्ये कुठल्याही प्रकारचे किती खर्च होणार आहे
किती काय होणार आहे हे नमूद नाही आहे. फक्त एवढंच, कारण मगाशी खालून बोलता बोलता सभागृहाने ते बोलले की तो डायरेक्ट स्थायी समितीकडे जाईल असं आपण बोललात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये खर्चाचं नियोजन नाही, किती खर्च होईल याचं कुठल्याही प्रकारचं नमूद केलेलं नाही आणि अपेक्षित किती करोडो रुपयाचा खर्च असेल हेही नाही याच्यामध्ये. दुसरी गोष्ट असं आहे की मला ह्या ब्रिजच्या अनुषंगातून एक समांतर किल्ले जंक्शनच्या अनुषंगाने म्हणतो की पटनी ते एअरपोर्ट हा जवळपास 24 किलोमीटरचा त्या ठिकाणी कॉरिडॉर, त्याची निविदा प्रक्रिया पण सल्लागार आहे ते सगळी शिडकोच्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहे आणि त्याचं ते टेंडर प्रक्रिया पण आता सुरू होते. त्यामुळे तो ब्रिज म्हणजे हे करताना आपण पुरेपूर त्या ठिकाणी ती बाब लक्षात घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे इतकं मोठं सभागृह आहे, आपण सभागृह म्हणतो की ह्या प्रकल्पाला किती खर्च येणार आहे हा आपल्याला माहिती नाही आणि त्यानंतर स्थायी समितीने मंजुरी देऊन तो निविदा प्रक्रिया वगैरे पूर्ण करून टाकायची म्हणजे सभागृह अज्ञानपणे बसायचं का, मला हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण महापौर महोदय आपण द्यावं. कारण वस्तुस्थिती असते की त्या संपूर्णपणे प्रकल्पाचं त्या ठिकाणी नियोजन करून, आर्थिक नियोजन करून आणि त्या ठिकाणी त्या सल्लागार असतील त्यांचा सल्ला घेऊन अशा प्रकल्पांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आयुक्तांच्या मार्फत येणं. कारण शेवटी कायदेशीर कार्यप्रणालीचा अधिकार त्यांच्याकडे आपण दिलेला असतो. त्यावेळेस तशा प्रकारचा तो प्रस्ताव त्यांच्याकडून येणं अपेक्षित होतं, परंतु तो आला नाही. परंतु जर या महासभेमध्ये पुन्हा प्रस्ताव नसेल की किती खर्च केला हे जर आम्हाला माहीत नसेल तर या सभागृहात फक्त काय हा ब्रिज बांधायचा एवढ्याच उल्लेखासाठी आम्ही नगरसेवकांनी बसायचं का? स्थायी समितीचा अधिकार आहे तो त्यांना मिळू द्या, त्याबद्दल वाद नाही. पण हा प्रस्ताव पूर्णपणे तयार झाल्यानंतर पुन्हा सभागृहात इथे यायलाच पाहिजे अशी या सर्व नगरसेवकांना वाटते आणि ती रास्त चुकीची भावना नाही, आमची रास्त भावना आहे. सभागृहात या जर त्या ठिकाणी 200 कोटी किंवा 400 कोटी हा जर खर्च होणार असेल आणि या सभागृह अनभिज्ञ असेल त्या बाबतीत हा अशा प्रकारे चालणार काय? आपण अशा प्रकारे सभागृह नाही चालत ना. स्थायी समिती आर्थिक मंजुरी देणार पण ती पहिल्यांदा सभागृहाने द्यायला पाहिजे प्रशासकीय मंजुरी, त्याला आर्थिक अंदाजित खर्चाची तो किती आहे हे कोणाला माहिती आहे? आम्हाला माहिती नाही ना. त्यामुळे माझी विनंती आहे की या ठिकाणी अशा प्रकारचे प्रस्ताव असतील तर ते सभागृहामध्ये पुढे यायलाच हवे आणि नगरसेवकांना प्रशासकीय मंजुरी देण्याच्या अनुषंगाने त्याची माहिती व्हावी. तेव्हा या बाबतीत आपण खुलासा करावा आणि हा जर परस्पर असे जर स्थायी समितीकडे प्रस्ताव जाणार असतील प्रशासकीय मंजुरीच्या ही घेतली म्हणून समजून, पण ती कशाला किती घेतली काय घेतली याचा आम्ही अनभिज्ञ आहोत आणि हे अशा प्रकारे आम्हाला अंधारात ठेवून सदस्यांना तुम्ही डायरेक्ट मंजुरी द्यायची, नंतर त्या टेंडर प्रक्रिया काय झालं काय झालं आम्ही विचारायचं नाही, हा प्रकार इथे व्हायला नको. कृपया माझी विनंती आहे की आपण जे काय ठराव कोणी मांडावे त्याच्याबद्दल वाद नाही, काय ठराव मांडणं हा आपला अधिकार आहे. त्या ठिकाणी फक्त ह्या ठरावाच्या अनुषंगातून मी सूचना करतोय की याची पूर्णपणे आयुक्तांना जेव्हा अधिकार आपण देतो आयुक्तांनी पूर्ण त्या ठिकाणी पाहणी करावी, सल्ला घ्यावा, संपूर्ण त्या ठिकाणी किती खर्च येतोय आणि प्रशासकीय मंजुरीसाठी या सभागृहामध्ये नगरसेवकांना माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी आणावा अशी मी या ठिकाणी सूचना करतोय आणि असा फेरबदल करावा. महाप्रभू सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेबांनी जी सूचना मांडली त्यास मी अनुमोदन देत आहे. विरोधी पक्षनेते बोला. माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त, सभागृह नेते, सर्व सभागृह, विषय हा चांगल्या पद्धतीने आला आहे, विषय चांगला आहे. शेवटी ठाणे बेलापूर रोडवरतील बेलापूर, पावणे, तुर्भे येथील ब्रिजचा विषय इथे घेण्यात आला आणि हा
वेगळ्या पद्धतीने मॉडेल आपल्याकडे इथं आणण्यात आलं. याच्यामध्ये 30% भागीदारी पद्धतीने, 30% कॉन्ट्रॅक्टर, नंतर मग 70% 6 वर्षामध्ये देणार, अशा पद्धतीचा तो ठराव आला. आणि हा इथं आलेला ठराव हा चांगला आहे. मला वाटतं की आपण ज्या भागामध्ये काही गोष्टी झाल्या, आता आमच्या मनोजनी आणि पाटीलताई बोलल्या, जो ऐरोली चिंचवड आणि ऐरोली नाक्यावरचा विषय होता, तो माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस आनंद सुतार असतील त्यांच्या माध्यमातून तो आलेला होता आणि त्यावेळेस तो त्या पद्धतीने तो टेंडर सुद्धा झालेला होता. मला सांगायचं की आता भरपूर रस्ते आपल्याकडे येत आहेत. कनेक्टिव्हिटी जी येते, आपण आपले ब्रिज करतोय, पण त्याला जे MMRDA कडनं वेगवेगळे कनेक्टिव्हिटी येते, त्या कनेक्टिव्हिटी आपल्याला कुठं ते कनेक्टिव्हिटी करता येईल त्याचा पण सखोल अभ्यास आपण करायला पाहिजे. आता जसं आता कोणीतरी इथं विषय मांडला, मला वाटतं सोनवणे साहेबांनी म्हटलं की पुण्यामध्ये 2-3 ब्रिज तोडायला लागले. उद्या ते ब्रिज तोडता कामा नये. आज अशी परिस्थिती होते की आपण पाहतोय की कुठे ब्रिजचा, घनसोलीचा ब्रिज असेल, कुठं आपला कोपरखिन्यासमोरचा ब्रिज असेल, त्याला ज्या पद्धतीने हाईट द्यायला पाहिजे, ते ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते त्या पद्धतीने देता नाही आलं. ते फक्त आपण फुटवेअर ब्रिज सारखं त्याचा आपण त्या ठिकाणी उपयोग केला गेलाय. माझं म्हणणं एवढंच आहे की आता जसं भोईर साहेबांनी सांगितलं, आज एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी आपली येते आणि ती येते, तर ती येत असताना आज मला माहिती आहे की माझ्या प्रभागामध्ये, माझ्या वॉर्डमध्ये कोपरीपासून आता तो कॅप जेमनीला एक रस्ता येतोय, त्याचं पण MMRDच्या माध्यमातून, मला वाटतं तर MIDC आणि MMRDच्या माध्यमातून ते काम चालू सुद्धा होणार आहे. त्याचं टेंडरिंग वगैरे झालेलं आहे. पण तिथून पुढे येलं की आज आमच्या तिथे 1 नंबर 2 नंबर प्रभागामध्ये डेटा सेंटर आणि IT झोन झालेला आहे. आज तिथे नाही बोललं तरी तिथे रात्री वगैरे जवळपास 5 ते 6-7 हजार गाड्या आपल्या येणं जाणं, म्हणजे छोट्या काम करणाऱ्या लोकांच्याच गाड्या तिथे येत असतात. बाकीचं तर ट्रॅफिक येत असतो तो वेगळा आहे. मी सभागृह नेत्यांना सांगेन, एका दिवशी आमच्याबरोबर पण चला, थोडं आमच्या तिथे त्या भागामध्ये बघा, नाही तर आजकाल तुम्हाला बरोबर नाही घेतलं तर आमचे कामं पण होणार नाही, असं आम्हाला वाटतं. तर बरोबर आहे, ते काही चुकीचं काय नाही. शेवटी विरोधी पक्षनेता बोलतो सभागृह नेत्याला, चला त्या ठिकाणी आपण जाऊया. त्या ठिकाणी पहा जी परिस्थिती आहे, जी परिस्थिती ज्यावेळेस मुकुंदकडनं, आता आमच्या तिथे रेल्वे स्टेशनच्या इथे या बाजूला मुकुंदकडे जायला एक सिग्नल लागतो, तर ग्रीन वर्ल्डच्या बाजूला या बाजूला एक लगेच इथं पॅक होतो. पुढे गेलं की लगेच पुढे आपल्या ठाणे बेलापूर रोडचा MIDC रोडला एक हे मिळतो. म्हणजे संध्याकाळची ट्रॅफिक एवढी भयानक ट्रॅफिक असते. हे मी तिथे 1 नंबर 2 नंबरची गोष्ट बोलतो. तुम्ही दुसरा आलात ऐरोली मधला, आता सुरेश बोलला, ते काय चुकीचं बोललेलं नाहीये. एका स्पॉटला कंटेनरच्या माध्यमातून 4-4 ते 5-5 ऍक्सिडेंट होतात. एखादं लहान मुलाला काढायला लागलं तर ते टायरमध्ये ते सुरेश होता म्हणून तो कापून त्याने ते पीसेस त्या ठिकाणी काढले गेले. त्या ठिकाणी पण अशी परिस्थिती होती की ज्यावेळेस आम्हाला सेक्टर 8 कडनं आम्हाला 16-17 कडे जायला लागते, तेव्हा त्या ठिकाणी जो सिग्नल आहे, त्या सिग्नलची काय प्रॉब्लेम्स येतात त्या तुम्ही बघून घ्या. तुम्ही असेल तर ते रेकॉर्डवरती घ्या. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, 5 मधून 7 मधून 6 मधून 7 मधून 5 मध्ये जायला लागते. तिकडे तर सोनवणे साहेबांच्या नंतर पुढे सोनवणे साहेबांच्या तिकडनं त्याने ते भुयारी मार्ग केलाय जाण्या येण्यासाठी, तो ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या होत आहेत, म्हणजे जे अगोदर जे ठरलेलं, आपण पुढचं पाट्याने मागचं सपाट असं नको होता कामा नाही. ह्या गोष्टी पण आपण जिथं खरोखरच आपल्याला गरज आहे, ज्या ठिकाणी खरोखरच ब्रिजेस व्हायला पाहिजेत. आता तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही नाटा साहेबांचं नाव घेतलं, खरोखरच नाटा साहेबांनी त्यावेळेस, नाटा साहेब कमिशनर असताना नाटा साहेबांनी विजन वापरले. मग त्यावेळेस मला वाटतं सुधाकर सोनवणेला माहित असेल, तलाव विजन आले, ब्रिज विजन आले, अजून शाळा विजन आले, म्हणजे स्मशान विजन आले. ह्या विजन त्यांनी
वापरले, चांगले केले. आज या वास्तूमध्ये ही वास्तू उभी आहे, ही नाटा साहेब त्यावेळेस कमिशनर होते, त्यावेळेस त्याची ती झालेली आहे. मला माहिती आहे काय काय गोष्टी आता की कोणी केलं काय तो बोलायचा भाग नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो की नाटा साहेब असताना ह्या विजन वापरल्या गेल्या, त्या विजनचं त्याचा आम्ही वाव करतो आणि बोलतोय सुद्धा. तर माझी सभागृह नेत्यांना ही विनंती की ज्या भागामध्ये खरोखर जिथे ऍक्सिडेंट होतात त्या ठिकाणी, आता आमच्याकडे फुटवेअर ब्रिज आमच्या त्या दिवा सर्कलला आहे, तिथे CCTV असेल तर त्या CCTV मधनं सभागृह नेते महापौर मॅडम तुम्ही एक तिकडनं फक्त एक मागून घ्या CCTVचा फुटेज, त्या फुटवेअर ब्रिजवरनं किती लोक जातात आणि किती लोक येतात, तो कोणासाठी आहे, ते फुगेवाले आणि हे त्यांचं राहण्याचं ते एक ठिकाण झालेलं आहे. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, आज आपण 30% 70%वर जातोय, 70% 10 वर्षामध्ये देणार. ज्यावेळेस मी एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, XYZ एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला तुम्ही काम दिलं आणि त्याच्यानंतर तो 70% त्याचं काम ज्यावेळेस त्याचं होणार, तर 70% कामामध्ये तो का फुकट देणार आहे का, तो बँक गॅरंटी घेणार आपल्याकडनं, तो व्याज त्या ठिकाणी व्याज लावणार आपल्याकडनं, मग एवढी घाई का, म्हणजे मला हे समजते मग त्याला व्याजाने आपण पैसे द्यायचे, त्याला 2 वर्षामध्ये 30% अमाऊंट पण द्यायची, त्याच्यानंतर त्याचे 10 वर्षामध्ये त्याला व्याज द्यायचं, त्याला आपली गॅरंटी द्यायची. असे पण प्रकार झालेले आहेत. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला नवी मुंबई महानगरपालिकेने गॅरंटी दिली आणि त्याच गॅरंटीवरती त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची हद्द सोडून दुसऱ्या हद्दीत त्याचं काम चाललं, तर तिकडे त्याने ते पैसे उचलले गेले. म्हणजे ही गोष्ट पण होता कामा नये, पारदर्शकता असावी. त्याच्या इकडे त्याने ज्या अर्जेच, आता मला आता घुमसोली ऐरोली ब्रिज येतोय, आपला जो कटई नाकाचा जो ब्रिज येतोय त्याला कनेक्टिव्हिटी मिळते, सिमेंट्स भारत दिल्लीच्या समोर कनेक्टिव्हिटी मिळते, या सर्व गोष्टी मिळत असतात. पण खरोखरच ज्या ठिकाणी गोरगरीब जनता राहते त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे, आपण त्या ठिकाणी हे करायला पाहिजे. तुम्ही ब्रिज आणा, ब्रिज बनवा, विजनच घ्या ना. मी बोलतो तुम्ही या वर्षी तुम्ही ब्रिज आणता, 3 ब्रिज का आणलंय? आज एक ब्रिज एवढा मोठा ब्रिज, ते ट्रॅफिक होतोय आपल्याला सेक्टर 17 पासून तुमच्या आपल्या कोपरी सिग्नल पर्यंत आपला एवढा ट्रॅफिक होतोय. तो तर त्याचा टेंडर झाला, सर्व झाला, झाडांसाठी तो अडवून ठेवण्यात आला. त्याचा पर्याय शोधा ना, झाडं लावण्याची ती झाडं काढून त्याला पर्याय शोधा. असे काहीतरी गोष्टी करा. का ठीक आहे, आता प्रशासक होतो, प्रशासकाचं आपण बोलतो, प्रशासकाने हे केलं, प्रशासकाने ते केलं, प्रशासकाने सत्यानाश केला असा आपण समजूया. पण या ठिकाणी तुम्ही तुमच्या भाषेत मी बोलतो, पण माझं म्हणणं आहे की ह्याच्यासाठी परत तुम्ही काही गोष्टी करताना ह्या जुन्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे. आमची दिल्लीला मीटिंग झाली रेल्वे मिनिस्टरकडे, त्यावेळेस मला वाटतं प्रभू होते, त्यावेळेचे आमचे खासदार होते, शिवसेनेचे खासदार होते विचारसाहेब, त्यांच्याबरोबर आपले इथले तुमचे सिटी इंजिनियर स्वतः तिथं आले होते. सिटी इंजिनियर स्वतः आले होते ऐरोली त्याच्या ब्रिजच्या साठी. विटीला रेल्वेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 2दा मीटिंग झाल्या. म्हणजे माझं म्हणणं काय की मागचं पण काढा, मागचे जे काही पेंडिंग इश्यू आहेत, जसा तो सेक्टर 17 पासून कोपरीपर्यंतचा आहे, हे असे जे काय आहेत. आणि तुम्ही या संध्याकाळी आमच्या आता ऐरोली मधले सर्व नगरसेवक आहेत, इकडचे पण या बाजूचे 4 नंबरचे पण आहेत, इकडे 5 नंबरचे पण आहेत. काय परिस्थिती असते, 1 नंबर 2 नंबर मध्ये काय परिस्थिती असते ही बघायला महापौर मॅडम तुम्ही स्वतः, सभागृह नेते तुम्ही स्वतः राहा आणि पाहून घ्या. आणि माझी फक्त विनंती राहील की हे संपूर्ण 12 नंबरचा विषय नियोजन करून परत मंजुरीसाठी आणा, असं मला वाटतं. पूर्णपणे नियोजन करा. आम्ही विरोधात नाही बोलत, आम्ही विरोध करत नाही या गोष्टीला, आणि चांगल्यासाठी करतोय आपण. चांगले विजन, तुम्ही चांगला विचार करून चांगला विजन आणलेला आहे. आणि हा विजन तिन्ही पुरती न राहता, बेलापूर, आपला रबाले, तुर्भा, पावणे ह्याच्या पुरती न राहता दुसरीकडे पण आपण थोडं लक्ष घालावा. आणि जिथे आणि कनेक्टिव्हिटी, जी कनेक्टिव्हिटी आहे MMRDची, जी आता या ठिकाणी मला वाटतं इथून समोरून ब्रिज जाणार आहे, आता समोरून रेल्वे स्टेशनला ब्रिज आता इकडनं होणार आहे. आता मग उद्या आपला कुठेतरी
त्यांचे ब्रिज येतात आपल्या येतात. ज्या काही गोष्टी होणार MMRDA काही गोष्टी त्यांच्या रेल्वेची लोक आहेत यांच्याशी मीटिंग करून आपण जे ब्रिज बनवतो त्याला किती कनेक्टिव्हिटी भेटते, काय परत तोडायला लागते का काय करायला लागतं याच्यासाठी संपूर्ण माहिती घ्यावी आणि नियोजन करून परत मंजुरीसाठी आणावी. 12 नंबरचा विषय अशी माझी आपणास विनंती. सन्माननीय सभागृह नेते. सन्माननीय सभाध्यक्ष महोदय, सन्माननीय सभागृह, खूप वेळ विस्तृत अशी चर्चा झाली, पण ठरावाच्या मेन्शन ब्रिजवरती कमी आणि इतर ब्रिजवरती जास्त झाली. खरं तर आपण नेहमी करतो की आपल्याला एखादा विषय आला तर त्याची जोड देऊन आपल्या इकडचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सांगायचे असतो, पण जो मूळ जो विषय असतो त्याच्यावरचं गांभीर्य त्या ठिकाणी कुठेतरी कमी होतं. या ठिकाणी मला अपेक्षा होती की आपल्याकडे नवीनच हॅम पद्धतीनं एक विशिष्ट आर्थिक बाबीची चर्चा व्हावी आणि सदस्यांनी विचारलं पाहिजे होतं की कसा हॅम मॉडेल असतो, कुठे कुठे राबवला जातो, काय कसा असतो, तर त्याप्रमाणे किंवा हे ब्रिज कसे होणार. जसं की आपण खूप पहिला टप्पा मी बोलताना बोललो मी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या सिटी मोबिलिटीच्या प्लॅनच्या अंतर्गत आपण हे करतो. आता आपण जे दुसरे ब्रिज मागता त्याविषयी फक्त बातमी होऊ शकते, निर्णय होऊ शकत नाही या ठरावाच्या अनुषंगाने. आणि फक्त कारण की ती जे बोलला ते बोलण्याचा या ठरावाच्या अनुषंगाने काहीही कारवाई त्या ठिकाणी करू शकत नाही. ती फक्त एक मागणी त्या ठिकाणी झाली, पण मागणी सगळ्यांच्याच आहेत, खूप लोकांच्याच आहेत. पण तुम्ही ज्याप्रमाणे मागणी केली त्याप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की नाईक साहेबांनी या ठिकाणी या नवी मुंबई शहरामध्ये दिघ्यातून एंटर केल्यावरती सिग्नल फ्री बेलापूरमधून बाहेर पडायचं आणि बेलापूरमधून एंटर केला तर दिघ्यातून सिग्नल फ्री, तशा प्रकारचं योजना सिटी मोबिलिटीच्या प्लॅनच्या हिशोबाने केलं. जसं पाम बीच रोडचा प्रत्येक सिग्नल फ्री करायचा, ठाणे बेलापूरचा सिग्नल फ्री करायचा, त्याच्यामध्ये चिंचपाड्याचं तुम्ही विसरले, चिंचपाड्याला पण त्या ठिकाणी ब्रिज टाकायचा, तो देखील आपल्या त्या प्लॅनमध्ये आहे. आपल्या मुकुंदच्या चौकाजवळ आहे, आपल्या ऐरोली नाका, त्याचबरोबर जुईनगर, चांदपाडा, अनेक ब्रिज याच्यासाठी देखील झाडं न कापता कशा प्रकारे आपण जो पावना ब्रिज टू आरेंजा कॉर्नर हा कसा ब्रिज झाडे न तोडता, त्याचबरोबर वाशी ब्लू डायमंड ते सरळ कोपरखैरणे. आता सांगायला गेलं तर अनेक आमचा जाहीरनामा वाचून घ्या, त्याचं समजेल कुठली कुठली ब्रिज आपण त्या ठिकाणी आहे. हे आपण जाहीरनामा आपण जो केला होता त्याच्या टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा आपण या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण आता काम करणार आहोत आणि लोकांच्या हिताचं त्या ठिकाणी काम करणार आहोत. आता भोईर साहेबांनी सांगितलं की आता आपण हा धोरणात्मक, जसं विधानसभेमध्ये धोरणात्मक निर्णय घेतले जातात आणि जे अंमलबजावणीचे काम असते ती गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करते, काय पैसे लागतील वगैरे ते गव्हर्नमेंट त्या ठिकाणी बघते. आता इथे आपण आता बजेट पास करणार, बजेटमध्ये या विषयासाठी किती पैसे ठेवणार ते आपण या बाबतीत निर्णय घेणार. त्यानंतर जर कुठलाही एखादा काम हा एका वर्ष, आता पुढे आपल्याला नवीन विषय की एखादा जर काम एका वर्षापेक्षा अधिक कालावधी असेल म्हणजे आर्थिक वर्षाच्या पलीकडे जाईल तर स्थायी समितीला पुन्हा महापालिकेकडे त्याची मंजुरी घेणं बंधनकारक आहे. म्हणजे एखादा टेंडर त्याचं काम पुढील आर्थिक वर्षात जात असेल त्याची पुन्हा मंजुरी घ्यायला लागेल. तर जेव्हा हे टेंडर होईल, स्थायी समिती पुढे येईल, स्थायी समितीला याची आपल्याला मंजुरी घ्यावी लागेल महापालिकेची. आता ज्याप्रमाणे सांगितलं की इथे 2 वर्षामध्ये आपल्याला हे काम पूर्ण करून होईल साधारणपणे. वैयक्तिक खुलासा करा. मॅडम पॉइंट म्हणजे आपली परवानगी घेऊन बोलतो की महापौरांनी तसं, सन्माननीय महापौरांनी तसं धोरण ठरवावं आणि सांगावं की अशा प्रकारे सर्व सदस्यांनी ठराव मांडा. त्याला कुठल्याही प्रकारची खर्च दुसरी इतर आयुक्तांकडे गेल्यानंतर ते परस्पर त्या ठिकाणी आयुक्त आणि स्थायी समिती त्या ठिकाणी टेंडर प्रक्रिया आहे ते सर्व करतील. आम्ही त्याप्रमाणे ठराव मांडू ना.
तुम्ही कल्पना दिलेलीच नाही, हे सभागृहात ठरवलं नाही. विधानसभेप्रमाणे जर तुम्हाला कामकाज करायचं असेल ते जाहीर करा. आम्ही कुठे नाही बोललो, बरोबर की नाही. आता विधानसभेमध्ये नाही भाषण नको तुम्ही शंका व्यक्त नाही सांगितलं मी तेच सांगितलं. आता प्रश्न म्हणून सांगतो मी काय की आमचं नाही ना, आम्ही नाही म्हणत नाही ना. जर मग तुम्ही सगळ्या ठरवणार तसं करा असं म्हणणं एवढंच आहे. तुमचा मुद्दा कळाला मला. हो बोलू मॅडम. कसं आहे आता अशी चर्चा झाली त्या ठिकाणी. आता मी काय माझ्या मनातलं काय बोलत नाहीये, काय धोरण बिरण काय नवीन वगैरे सेट करत नाहीये. जे आपल्या नियमात वगैरे आहेत त्या बाबतीतच मी बोलतो, ऐकून घे. त्यामुळे मी काय नियमातून वेगळं काय बोलतोय असा बाबतीतला भाग नाहीये. मी नियम मेन्शन केला एक 205 क च्या अन्वये. काय तुम्ही तो वाचलाच असेल. ऐका तर या ठिकाणी हे लोकहिताचं हे 3 ब्रिजचं पहिल्या टप्प्यामध्ये आपण काम करतोय. तिथे रबाळे, पावना, तुर्बा 4 एक अंडरपास त्या ठिकाणी काम करतोय. आणि यामुळे निश्चितच सुरुवात आपल्या नवी मुंबई शहरातील एक सिटी मोबिलिटी प्लॅन, ट्रॅफिक फ्री शहर. कारण की त्या ठिकाणी मुंबई हा शहर किंवा ठाणे हा ट्रॅफिक पासून वसलेला आहे आणि नवी मुंबई अजून त्या ट्रॅफिक पासून मुक्त आहे. पण ते ट्रॅफिकमध्ये येण्यासाठी त्याला म्हणजे लवकरात लवकर ते आता एवढी डिव्हेलपमेंट होते, एवढ्या गाड्या वाढणार आहेत, एवढा FSI त्या ठिकाणी वाढलाय, नवीन गाड्या येणार आहेत. त्यामुळे ट्रॅफिक त्या ठिकाणी वाढणार आहे. या दृष्टीने पहिलाच उपाययोजना करण्याची गरज आहे. पुढे आपल्या आयुक्त मात्र चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होतील. मी पहिला सर्वप्रथम सभाध्यक्ष म्हणून विनंती करेन की पहिला द्वारकानाथ भोईर साहेबांनी मांडलेली सुधारणा असेल ती मंजुरीस टाका. मग सुधाकर सोनवणे साहेबांनी मांडलेली सुधारणा मंजुरीस टाका आणि नंतर मूळ प्रस्ताव आपण मंजुरीस टाकावं ही आपली विनंती आहे. सन्माननीय सदस्य द्वारकानाथ भोईरजी यांनी मांडलेली सुधारणा मी मंजुरीस टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. ही सूचना मी बहुमताने नामंजूर करते. सन्माननीय सुधाकरजी सोनवणे यांनी मांडलेली सूचना मी मंजुरीस टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. सुधाकर सोनवणेजीने मांडलेली सूचना मी बहुमताने मंजूर आहे असं जाहीर करते. सदर ठराव क्रमांक 12 हा मी सुधाकर सोनवणेजींनी मांडलेल्या सुधारणेसह मंजुरीस टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. ठराव क्रमांक 12 महापौर मॅडम, ते धोरण बघा, जे धोरण चाललेलं आहे, तुम्ही ज्या धोरणाच्या इकडनं मंजुरी नामंजुरी घेताय, हे असंच जर चालणार असेल मग असंच चालू द्या. मी म्हणतो तुम्ही प्रत्येक गोष्ट मग आम्हाला कशाला मग तुम्ही प्रस्ताव आणा, मंजूर करून घ्या. आम्हाला कुठं आमची मेजॉरिटी कमी आहे तर आम्हाला कशाला हातवर करायला सांगता आणि एवढी चर्चा तरी कशाला घडवून आणता. तुम्हाला एवढं मंजूरच करून घ्यायचं असेल तर लगेच करून घ्यायचं ना. कशाला आम्हाला तुम्ही विशेष कशाला मग अजेंडा तरी पाठवता कशाला आम्हाला का आमच्याकडे एजेंडा सन्माननीय सदस्य विषय मंजुरीला आहे. आता नाही मॅडम हे नाही, हे असं नाहीये, हे चुकीच्या पद्धतीने कामकाज चालतंय. हे बघा तुम्ही सर्व सदस्यांना चर्चा करायची होती, सर्वांनी चर्चा केली आहे. मंजुरीने हा ठराव मी मंजुरीच टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. हा ठराव क्रमांक 12 बहुमताने मंजूर जेवणासाठी ही सभा 1 तासासाठी तहकूब करत आहे. नको असं कामकाज करायला तुम्ही लोक. चला